जाता जाता तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो, हिंदू असो, मुस्लिम असो किंवा अनेक 18 पगड जाती असो, आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहे. सगळे एकत्र राहिलेलो आहे. आयुष्यभर आमच्या वस्त्या, आमची घरं, आमच्या सगळ्या गोष्टी, आमचं सुईरपण जर सोडलं तर भाजी भाकरी कालवण एक दुसऱ्याला देणं, एक दुसऱ्याच्या सुखादुखात जाणं, एक दुसऱ्याच्या लग्नात तेव्हारात आम्ही एक दुसऱ्याच्या बरोबर राहतो. सख्खे भाऊ आपल्याला साथ देत नाही, तेवढा परका माणूस आपल्याला साथ देतो. म्हणून कुणी जरी काय म्हणलं तर मराठा आरक्षण मिळणार आहे, आमच्या मराठ्याच्या लेकरांना न्याय मिळणार आहे काय. आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं बसलेला मगाशी कोणतरी आरायचं तिकडून काय, पण मी एक तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाला सगळ्यांनी शिपूट घातलं, पण माझ्या फकड्या मुसलमान समाजाने तुम्हाला सांगतो आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे. आमचा मुस्लिम समाज मराठा आरक्षणामध्ये आमच्या मराठ्याच्या पाठीशी पाणी, चहा, आमक तमक सगळी सोय जरांगे पाटलांची सुद्धा राहायची त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे मुस्लिमान आम्ही वेगळे नाहीत. आणि मुस्लिम समाजाच्या कित्येक नेत्यांनी सांगितलंय आमच्यातला हिस्सा, आमच्यातलंही आम्ही सुद्धा म्हणतो, ओबीसी समाजात जेवढी माणसं आहेत त्यांचा हक्क अबाधित ठेवून मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ही गोष्ट आबा पहिल्यांदा तुला सांगतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर पवार साहेबांना हे निवेदन द्यायचं तू आणि सांगायचं आरक्षण